नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर सर्वप्रथम मी माफी मागते की रोज आपले व्हिडिओ येत नाही आहे काही कारणास्तव. काही कारण म्हणजे टेक्निकल इश्यू आलेला आहे माझ्या मोबाईलला आणि तुम्ही बघतच असाल 2 दिवसापासून व्हिडिओ कसे येत आहेत, थंबनेल व्यवस्थित दिसत नाही आहे. तर ती सेटिंग आहे ना, माझ्याकडून कुठेतरी बटन दाबलं गेलं आणि ते मला आता व्यवस्थित करता येत नाही. तर तसंच तर तरी पण तुम्ही बघतायत माझे व्हिडिओ, तर त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. कारण की कुठलेही थंबनेल व्यवस्थित दिसत नसताना व्ह्यूज छान आहेत. म्हणजेच म्हणजे तो व्हिडिओ आहे ना, काही झालंय मला पण माहिती नाही आहे आणि मला ते व्यवस्थित करता पण येत नाही. मी भरपूर प्रयत्न केले कसा काय, तर ते कॅमेरामध्ये पण जाऊन बघितलं तर ते कॅमेरामध्ये व्यवस्थित आहे. 1-2 जणांना विचारून पण बघितलं, त्यांनाही जमलं नाही. आणि जे थंबनेल आहे तर ते इतकं स्प्रेड होतंय, म्हणजे जसं काही झूम केलेलं आहे आणि ते थंबनेल कुठेही व्यवस्थित त्याचं कॅप्शन दिसत नाही का कशावर नेमका तो व्हिडिओ आहे. तरी पण तो तुम्ही बघतायत. आणि आता ते इन शॉर्टमध्येच झालेलं आहे, तर ते पण मला जमत नाही आहे. तर बघू आता हा व्हिडिओ मी टाकताना करून बघणार आहे. तर 2-3 दिवस जर व्हिडिओ नाही आले तर समजून घ्या की टेक्निकल इश्यू आहे, त्याच्यामुळेच व्हिडिओ आलेले नसणार. तर खरंच समजून घ्या आणि त्याच्याबद्दल परत एकदा माफी मागते. तर चला, आजचा उपाय जो आहे तर तो 7 दिवसाचा सांगणार आहे आणि लाल चंदनाचाच. म्हणजे मी तुम्हाला मागे पण सांगितलं, लाल चंदन जे आहे आपण जेव्हा महादेवाला अर्पण करतो तर ते सहज बाजारामध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर त्या लाल चंदनाचा आपल्याला 7 दिवस उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, कुठलाही खर्च नाही, कुठलाही वेळ लागणार नाही. आपल्याला फक्त मंदिरात जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. कसा करायचा, कोणी करायचा, कधी करायचा, हे सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचे प्रश्न व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे. व्हिडिओ अर्धवट बघतात आणि तुम्हाला खूप सारे प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मग मला द्यावे लागतात, जे की व्हिडिओमध्येच असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता हा उपाय आपल्याला 7 दिवस करायचा आहे आणि लाल चंदन आणायचं आहे आपल्याला. लाल चंदनाची डबी तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि हा उपाय कोणीही करू शकतं, मुलगा मुलगी, महिला पुरुष कोणीही करू शकतं. आता हा उपाय केल्याने आपल्याला काय मिळणार आहे, तर हा उपाय केल्याने आपल्याला मान सन्मान, जे तुम्हाला श्रेष्ठत्व पाहिजे असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच एकंदरीत आपण कुठे नोकरी करत असेल तिथं जर आपल्याला श्रेष्ठत्व पाहिजे असेल, मान पाहिजे असेल, सन्मान पाहिजे असेल, कुठलंही काम आपलं अपूर्ण असेल तर ते आपल्याला पूर्ण होणार आहे. म्हणजे 7 दिवसाच्या आत आपल्याला जे हवंय ते मिळणार आहे आणि आपल्याला हळूहळू आयुष्य बदलायला, म्हणजेच जे पण काही आपले अर्धवट कामं असतील, कुठलंही काम मार्गी लागणार नसेल तर ते आपलं मार्गी लागणार आहे. जे आपल्या मनात आपण धरतो एखादी इच्छा तर ती पूर्ण होणार आहे. मग आपण ज्या ठिकाणी काम करतोय तर त्या ठिकाणी खरंच एकंदरीत सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला त्या ठिकाणी वर्चस्व पाहिजे असतं, त्या ठिकाणी आपल्याला मान पाहिजे असतो. कुठलाही आपण एखादा शब्द जर टाकलेला असतो तर त्या शब्दाला किंमत पाहिजे असते, हे प्रत्येकालाच वाटतं असं. कारण की मी पण एक ठिकाणी जॉब करते, तर माझे सुद्धा छोटे मोठे काही स्वप्न असतात आणि मग मी त्याच्यासाठीच तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे. तसं तर सकाळी केला तरी चालतो, पण मी महादेवाच्या मंदिरात तुम्हाला संध्याकाळचेच उपाय सांगत असते. लाल चंदन, आता कसं नुसतं तुम्हाला काय करायचंय लाल चंदनाचं, तर आपल्याला घेऊन जायचं नाही. जर तिथे नसेलच तर आपल्याला एक आपली डबी लाल चंदनाची बरोबर ठेवायची. आता तुम्हाला काय करायचंय, गेल्या गेल्या तुम्ही काय करायचंय, आपली पूजा वगैरे तर आपण करतो ना, त्याआधी हा आपल्याला उपाय करायचा आहे. फक्त तुम्हाला जे दिवे तुम्ही प्रज्वलित करणार आहात चौकटीवर, तर ते तुम्ही करून घ्या. महादेवाच्या मंदिरात जर एखादा दिवा प्रज्वलित करत असाल रोज तर तो करून घ्यायचा आहे. आणि जी आपण शिवलिंगावर पूजा करतो त्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. नीट व्हिडिओ बघा, नीट ऐका. पूजा करायच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तो कसा करायचा आहे आणि नसेलच तिथे तर आपल्याला तो पूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. पूजेच्या आधी काय उपाय करायचा आहे, आता जर लाल चंदनाचा मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे ना, गेल्यानंतर शिवलिंगाला आपण असे 3 बोटांनी लाईन मारलेली असते ना, लाल चंदनाने मारतं, कोणी भस्म असतं तर त्याच्याने मारतं. तर आपल्याला ज्या व्यक्तीने ते लाल चंदन म्हणजे वापरलेलं असतं,
अर्पण केलेलं असतं 3 बोटांनी त्रिशूळ वगैरे काढतात शिवलिंगावर, लाल चंदनानेच काढतात. तर ते लाल चंदन आपल्याला असं घरी आणायचं आहे. आता तुम्ही म्हणताय आता हे घरी कसं आणायचं, तर घरी कसं आणायचं आहे तर ते आपण जर ठरवलं ना एखादी गोष्ट करायची तर ती आपण कशी पण करू शकतो. आणि हा गुप्त उपाय आहे. हा उपाय तुम्हाला कुठेही चर्चा करायची नाही, कोणालाही सांगायचं नाही, जे तुम्ही कराल ते. आता मी चर्चा करते, मी तुम्हाला सांगते म्हणून असं नाही का ताई तुम्ही कसं काय सांगताय. आता हा उपाय मी तुम्हाला करायला सांगते, पण ज्या वेळेस मी तो उपाय करणार आहे तर तो मी कोणालाही सांगणार नाही. मी माझा तो उपाय 7 दिवस करणार आहे, म्हणून लगेच चर्चा नाही करणार. हा मी आजपासून हा उपाय केलेला आहे, हा उपाय करणार आहे, ही चर्चा तुम्हाला करायची नाहीये. म्हणून मी जे तुम्हाला सांगते हा गुप्तच उपाय आहे. फक्त मी तुम्हाला सांगते करताना तुम्हाला हा गुप्त उपाय करायचा आहे. तर मग तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीने ते चंदन लावलेलं असेल तर ते तुम्हाला आणायचं आहे घरी. तर आता घरी कसं आणायचं, तर मग आता ते लाल चंदन अर्पण केलेलं असतं तर तुम्ही ना एखाद्या बोटाने ते व्यवस्थित असं एक गोळा करून घ्या बोटाने. आणि जर ते कोरडं झालेलं असेल, नसेलच निघत तर थोडं पाण्याचं बोट ओला करा आणि ते पाण्याच्या ओल्या बोटाने असं असते निघून जाईल. असं एका म्हणजे आता आता जर हे शिवलिंग आहे ना तर तिथं असं लावलेलं आहे, पाण्याचा ओला बोट करायचा आणि ते असं सगळं गोळा करून घ्यायचं आहे. आणि छोटीशी वाटी प्लेट जी पण तुम्हाला नेता येईल ना तर ते गोळा केलेलं जे आहे तर ते वाटीमध्ये घेऊन यायचं आहे. आता घेऊन आल्यावर ते कधी आपल्याला कुठे लावायचं आहे जेणेकरून आपले हे सगळ्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होणार आहे. आता घरी आणायचं आहे ते तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुमची जी पण काही पूजा आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची बरं का. पण हे लाल चंदन ज्यांनी पण अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल ताई तीच लाल चंदन नाही तर मग काय करायचं, तर मग जे तुम्हाला मी सांगितलंय मार्केटमध्ये सहज अवेलेबल होऊन जाईल तर ते चंदन तुम्हाला न्यायचं आहे आणि त्या चंदनाने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं अर्पण करता येईल सहज म्हणजे असं टिळा लावता येईल तर टिळा लावा, किंवा 3 बोटांनी त्रिशूळ काढता येईल तर ते काढा. आणि ते आपण अर्पण केल्यानंतर पूजा झाल्यानंतर येताना आपल्याला ते चंदन परत घरी आणायचे, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. आता मी तर काही बघितलेलं नाही कसं काढायचं काय काढायचं, पण मी तुम्हाला सांगते ते सहज कसं निघेल, कारण की मी रोज पूजा करते. तर सहज तुम्हाला मी सांगितलंच आहे ओला बोट करायचं आणि ते सगळं व्यवस्थित तुम्ही जर अर्पण केलेलं असेल तर सगळी पूजा झाल्यानंतर हे चंदन तुम्हाला घरी आणायचंय. आणि जर ऑलरेडी आधी अर्पण केलेलं असेल तर ते अतिउत्तम. ते जर आधी अर्पण केलेलं असेल तर ते चंदन तुम्हाला पूजेच्या आधी गोळा करायचे, जमा करायचे एका वाटीमध्ये. झाला हा डाऊट तुमचा क्लिअर झालाय. तुम्ही जर अर्पण केलं तर तुम्हाला सगळी पूजा बिजा झाल्यानंतर घरी येताना तुम्हाला ते चंदन आणायचे. जर कोणी आधी केलेलं असेल तर ते तुम्हाला तुमची पूजा होण्याआधी ते जमा करायचे आणि मग घरी आणायचे. ठीक आहे. आता हे तुमचं सगळं प्रश्न तुमचं एकदम मी डीपमध्ये सांगत असते, कळकळीने सांगत असते, तर ते तुम्ही व्यवस्थित ऐकत जा. झालं घरी आले आणि पूजा करूनच यायचे बरं का. लगेच लाल चंदन घेतलंय आणि लगेच घरी आले असं काही नाही. देवाला नमस्कार करायचा आहे. जे पण काही हा उपाय करतोय तर ते मनोभावे करतोय तर याचं फळ मला त्वरित येऊ द्या. याचं फळ म्हणजे जे पण काही असेल की ही सेवा करतोय तर याचं फळ मला मिळू द्या, एवढी प्रार्थना करायची आहे. मनोभावे करा, विश्वास ठेवून करा. जर तुमच्या मनामध्ये विश्वास नसेल आणि तुम्ही हा उपाय महिनाभर केला आणि 2 महिने केले तर याचं फळ मिळणार नाही, हे मी 100% सांगते. उद्या तुम्ही करताय उपाय, नाही फरक पडला, परत म्हणताय ताई मी खूप केलं पण मला काही फरक जाणवला नाही. काही अशा असतात ताई की ताई मी हे उपाय केलाय आणि मला त्याचा अनुभव सुद्धा आलाय. म्हणजे हे दोन्ही प्रकारचं कमेंट मला येतात. म्हणून विश्वास ठेवा का नाही मी ही सेवा मी हा उपाय मनापासून करतोय ना तर याचं फळ मला 100% मिळणार. निस्वार्थ करा. झालं. आता ते चंदन घरी आणल्यावर तुम्हाला काय आणायचं, कसं करायचंय, कधी करायचंय. आता ते चंदन तुम्हाला रात्री झोपताना आपल्या ह्या मनगटावर लावायचं आहे. एक लाईन ती तेवढं पूर्ण लावलं तरी चालणार आहे. पूर्ण लावून टाका, ते इकडे तिकडे वाया घालू नका. आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, रात्री झोपताना. तुम्ही जेव्हा झोपाल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि सकाळी आंघोळीच्या वेळेस तर आपोआप ते सगळं निघूनच जाणार आहे. तर त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचंय. परत सांगते बरं का मी, कारण की मला असं वाटतं का नाही तुम्हाला सगळं काही व्यवस्थित कळावं. आणि काही मग महिला अशा असतात का त्या म्हणतात का नाही परत सांगतात. अरे मला परत सांगण्याचा उद्देश फार वेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना
व्यवस्थित ऐकत जा व्हिडिओ. लाल चंदन घरी आणल्यावर तुम्हाला रात्री झोपताना तोपर्यंत तुम्ही ते देवाजवळ ठेवा, हरकत नाही. ते लगेच बाजूला ठेवा, इकडे ठेवा, तिकडे ठेवा, कानाकोपऱ्यात ठेवायचं नाही. डिरेक्टली आल्यावर तुम्ही देवाजवळ ठेवा आणि जेव्हा आपलं सगळं काम आवरतंय, आपण झोपायला जातोय, त्याच वेळेस हे लाल चंदन तुम्हाला आपल्या स्वतःच्या मनगटावर लावायचं आहे, उजव्या मनगटाला लावायचंय. आपण कुठलंही शुभ काम जे आहे, धागा आहे, काही आहे, तर ते आपण उजव्या हातात करतो. त्याच्यामुळे आपल्याला लाल चंदन सुद्धा उजव्या हातालाच लावायचं आहे. आता झालं सगळं काही मी व्यवस्थित सांगितलं आणि एवढाच उपाय आपल्याला करायचा आहे आणि एवढा उपाय आपल्याला 7 दिवस करायचा आहे. ह्या 7 दिवस जर हा उपाय केला, गुप्त उपाय केला, तर आपले खरंच जे काही तुम्हाला मान सन्मान श्रेष्ठत्व जे काही असेल, तुमच्या शब्दाला किंमत, किंवा घरात सुद्धा एखाद्या महिलेला खरंच काही महिला अशा असतात का त्यांना खरंच एखाद्या शब्दाला किंमत नसते घरात सुद्धा, तर त्या महिलांनी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल. मी काही वेगळा उपाय सांगत नाही, देवाचाच उपाय सांगते. खूप असं वेगळं काहीतरी सांगत नाहीये. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे लाल चंदनाचा, आणि सांगितलंय कसा करायचा, कोणी करायचा, कधी करायचा, हेही तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. जर नसेल कळत तर परत पूर्ण व्हिडिओ बघा, पण व्यवस्थित हा उपाय करा, कुठेही चुकू नका. चुकल्यावर काही देव आपल्याला शिक्षा करणार नाही, पण आपल्यालाच मनाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. एखाद्या वेळेस जरी माझ्या व्हिडिओमधून इकडे तिकडे जरी झालं ना, तरी मला चुकल्यासारखं वाटतं. 1-2 तासांनी परत मी रिटर्न तो व्हिडिओ करते. तर आपल्याला सेवा करताना चुकलं तर आपल्या मनाला खूप मनात शंका निशंका खूप काही उद्भवतात. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित ती सेवा करा. आणि सांगितलेलं आहे कोणीही सेवा करू शकतं, कोणीही हा उपाय करू शकतो. आणि आता हा उपाय कधीपासून सुरुवात करायची? हा उपाय तुम्ही एकतर सोमवारपासून सुरुवात करा किंवा शुक्रवारपासून करा. सोमवारी सुरुवात केली तर बरोबर 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शुक्रवारी सुरुवात केली तरी चालणार आहे, सोमवारी सुरुवात केली तरी चालेल. या 2 दिवसापासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता. आता याच्यात कुठल्याही मला तरी वाटतं शंका आणू नये. आणि हा उपाय जो आहे तर तो देवादिदेव महादेवांचाच आहे आणि हा उपाय करून बघा, नक्कीच अनुभव येईल तुम्हाला. तर काही अजून मनात तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच, वेगळा काही प्रश्न असेल तर नक्कीच मी कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही प्रश्न विचारला तर. पण जर व्हिडिओमध्येच जर उत्तर असेल आणि तेच जर विचारलं ना, तर मग मलाही वाटतं की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेला नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर वेगळा काही प्रश्न पडलेला असेल तुम्हाला तर नक्कीच मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि हा उपाय नक्की करून बघा. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.